नमस्कार, पाहूयात विशेष बातमी. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या नावात नाहले नातेपुते, चिमुकल्यांच्या भक्तीने गहिवरले मेन चौक. नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या लहानग्यांनी जिवंत केली वारकरी परंपरा. पाहूयात सविस्तर. कलयुगात ही भक्ती जिवंत आहे याचा प्रत्यय आज नातेपोतेत आला. नातेपोते एज्युकेशन सोसायटी संचलित बालक मंदिर व प्राथमिक विभागच्या चिमुकल्यांनी आज आपल्या भक्तीनं संपूर्ण गावाला विठ्ठलमय करून टाकलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित ज्ञानेश्वर महाराज प्रतिकात्मक दिंडी व प्रभात फेरी सोहळा आज भक्तिभावात आणि अश्रूंच्या डोळ्यांनी साजरा झाला. मेन चौकात उमटला विठ्ठलाचा गजर. सकाळी शाळेच्या प्रांगणातून निघालेली दिंडी जेव्हा नातेपुते मेन चौकात पोहोचली तेव्हा क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटलं. पांढऱ्या शुभ्र पेशात, कपाळी गंध लावलेले, हातात पताका घेऊन चालणारे हे चिमुकले वारकरी पाहून अनेकांच्या डोळ्यात आपसूक पाणी सुद्धा आलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम या एका घोषात संपूर्ण चौक दुमदुमला गेला. दुकानदारांनी, नागरिकांनी हात जोडून या छोट्या वारकऱ्यांना वंदन केलं. काहींनी फुले उधळली, काहींनी डोळे पुसले. शाळेत परत आल्यावर पटांगणात झालेले रिंगण, त्या रिंगणात उभे असलेले 4-5 वर्षाचे बालक जेव्हा एरे एरे विठ्ठला म्हणत होते तेव्हा उपस्थित प्रत्येक पालकाला आपल्या खुशीतला विठ्ठल दिसल्यासारखं वाटलं. शिक्षकांनी सांगितलं, आम्ही मुलांना फक्त अ ब क शिकवत नाही तर माऊलींचे अभंग सुद्धा शिकवतो, कारण माणूस होण्यासाठी संसार आधी लागतात. ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांचा संगम हे ब्रीत घेऊन चालणाऱ्या शाळेनं आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की शिक्षणाबरोबरच संस्कार दिले तरच खरी पिढी घडते. ज्ञान, भक्ती आणि सेवा हीच आमची ओळख या शब्दांनी आज खऱ्या अर्थानं सार्थकता मिळाली. या भक्तिमय सोहळ्याला संस्थेचे चेअरमन श्री बाहुबली शेठ चंकेश्वरा, सेक्रेटरी श्री ॲडव्होकेट शिवाजीराव पिसाळ साहेब, तसेच संस्थेचे सभापती श्री महेश शेट्टे साहेब यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. मान्यवरांनी लहानग्यांच्या शिस्तबद्ध दिंडी आणि भक्तीचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मिळून माऊलीच्या चरणी वंदन केले आणि एकच प्रार्थना केली, आमच्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगली बुद्धी दे माऊली. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.